दशक 7वा, समास 3रा, चतुर्दश ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा बेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुन्हा. जय जय रघुवीर समर्थ. आज आंतरराष्ट्रीय ब्राह्मण दिन आहे, त्यामुळे ब्राह्मण दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक श्लोक म्हणते. ब्रह्मानंदमयं द्विजं शमदमप्रख्यं तपोनिष्ठितं, वेदशास्त्रविचक्षणं सुरगुरुं धर्मप्रदीपप्रभं. येषां पादसरोजरेणुकणिका लोकत्रयं पावनी, तेषां पादयुगं मुदा प्रक्षालये भक्त्या नमस्कृत्य च. ब्रह्मज्ञाननिधानभूतमनिशं शान्तं तपोनिष्ठितं, वेदशास्त्रपुराणपारगमिनं धर्मप्रदीपभ्रमं. लोकानां हितकारकं द्विजवरं ब्रह्मप्रभोज्ज्वलं, वन्देऽहं सततं मुदा भगवतः साक्षात् स्वरूपं द्विजं. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे, फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्ण, प्रज्वालितो ज्ञानमनप्रदीपः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कालच्या ओव्यांमध्ये आपण त्याची सत्ता चैतन्यता साक्षी, सत्ता चैतन्यता साक्षी, सर्वही गुणाचं पासे, ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे श्रीराम. ही अतिशय महत्त्वाची ओवी पाहिली आपण, की ज्याच्या ठिकाणी सत्ता आहे
जी सत्ता आपल्याला कळू शकत नाही, सत्ता आहे पण जाणवत नाही, हा सगळ्यात मोठा मायेचा दोष आहे. माया आणि मायाधीश यामध्ये फरक जर बघितला तर माया म्हणजे दिसते आणि मायाधीश दिसत नाही, हा सगळ्यात मोठा फरक आहे, असून जाणवत नाही. मग या ठिकाणी या ठिकाणी चैतन्यता साक्षी सर्वही गुणाचं पासी ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैचे. जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, जो अनंत आहे, जो असीम आहे. विष्णू सहस्रनामामध्ये आपण त्याची अनंत नामं घेत असतो, पण त्या नामाला तो चिकटून जरी असला तरी त्याची सत्ता ही गुणरहित आहे. कोणत्याही प्रकारचे आपण कल्पनाच करू शकत नाही गुणरहित अवस्था, कारण आपण प्रत्येक गोष्टीचे गुण दर्शन स्वरूपामध्ये, अनुभव स्वरूपामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं म्हणणं कोणत्याही प्रकारचं गुणच त्या ठिकाणी नाही, पण अशी असीम अमर्याद अशी जी सत्ता आहे, ती सत्ता निर्गुण असल्यामुळे गुण कोणते सांगायचे त्या ठिकाणी असं म्हणतात. आपण त्यातले हे जे प्रेमळपणा, आपल्यावरती कृपा करणे, हे सगळे आपल्या मनाने समजून घेतो. प्रत्यक्षात हे समजून घेत असताना त्याचाही तो निर्माण करता आहे, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये गुण नाही. आणि मायेमध्ये आल्यापासून, जन्म झाल्यापासून आपण सतत कोणते ना कोणते तरी संस्कार आणि कोणते ना कोणते तरी विचार घेऊनच आपण जीवन जगत असतो. मग विचार जर असतील तर निर्विचार अवस्था होऊ शकत नाही, विचार नसतील तरच निर्विचार अवस्था होऊ शकते, आणि निर्विचार आणि निर्विकल्प अवस्था अशी होऊ शकते तेव्हाच निर्गुणाचं काहीतरी चिंतन होऊ शकतं. अनुभव मी म्हणत नाही, चिंतन म्हणते. त्या चिंतनावर जर विचार करायचा असेल तर विचारांनी चिंतन होऊ शकत नाही, फक्त प्रेमाने, भक्तींनी तो पकडला जातो. ही दामोदर लीलेमध्ये भगवंत आपल्या भागवतामध्ये सांगितलं आहे. मग अशा या चैतन्याचा जो साक्षी आहे, सर्व गुणाचं पासी, सगळे गुण त्याच्यामध्ये आहे. ऐश्वर्य गुण संपन्न असा हा जो भगवंत आहे, सगळे गुण असून सुद्धा तो निर्लेप आहे. नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारखा. त्यांनी स्वतःचे गुण असे आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला आहे. सूर्याकडे बघितलं प्रत्यक्ष नारायण आहे म्हणे. सूर्यनारायण जो आपल्याला दिसू शकत नाही, तो नारायण प्रत्यक्ष सूर्यरूपाने आपल्या समोर येतो. मग तो सूर्यनारायण कसा आहे त्याचं जरी वर्णन केलं तसंच ते सूर्याचं झाल्यानंतर कमलाचं जे पत्र आहे ते पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याशी त्याचा काही संबंध नसतो. नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारिका. तीर्थी म्हणजे पाणी, आणि पाण्यामध्ये जसं कमलपत्र नांदतं तसा हा निर्गुण निराकार परमेश्वर आहे. त्याची सत्ता समजण्यासाठी तसंच निर्गुणत्व, तसंच निराकार असं वृत्ती म्हणावी का आता याला, म्हणजे निराकार वृत्ती असावी म्हटलं तर वृत्तीच्या पर्याय, असे विचार करावे म्हटलं तर विचारांच्या पर्याय, असे गुण म्हटलं तर गुणांच्या पलीकडे आहे. त्यामुळे त्याचं वर्णन कसं करता येईल. आणि म्हणून नेतीश हे नाही ते नाही तरी तो आहे. हा जो प्रश्न आहे, हा जो प्रश्न उरतो, तो उरलेला प्रश्न म्हणजे तो आहे, गुणरहित आहे. परमात्म्याबद्दल बोलत असताना ते म्हणतात हा सगळा गुण आपण अनुभवू शकतो, म्हणून हा मनुष्य जन्म आहे ना. मग असत्ता चैतन्याचे साक्षी सर्वही गुणाचं पासी ठाईचे निर्गुण त्यासी गुण कैसे श्रीराम. ऐसे हे गुणरहित, असं हे जे गुणरहित आहे. मग गुणरहित म्हणावं तर सगळे गुण त्याचेच आहेत. हे जे चांगलं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जे सुंदर उदात्त सुंदर महन मधुर ते जे सुंदर आहे, जे उदार आहे, जे महन मधुर आहे, ते सगळं तो आहे. त्याच गुणांचा तो असून सुद्धा ऐसा तो गुणरहित, असं असून सुद्धा तो गुणरहित. त्याचं उदाहरण थोडक्यात आपण पाण्याने विचार करू शकतो. पाणी असं आहे, स्वतः गुणरहित आहे. त्याच्यामध्ये जे मिसळलं त्याप्रमाणे तो रंग त्याचा धारण करतो. त्याला स्वतःचं असं अस्तित्व नाही आहे. स्वच्छ निखळ पाणी आहे, पांढरं स्वच्छ स्फटिकासारखं पाणी असताना त्यामध्ये जे काही मिळवू मग तसा रंग तो धारण करतो. तसा आपण एक कल्पना करू शकतो, फक्त तो निर्गुण निराकार आहे, त्याचं वर्णन आपण करू शकत नाही. असं स्फटिकासारखं जसं पाणी नितळ आहे तसा तो गुणरहित आहे. तेथे नामाचा संकेत, मग आता त्या ठिकाणी संकेत दिला आहे. आता या सगळ्या गोष्टी जर असतील, आधी सर्व प्रकारचं ज्ञान दिलं बरं. चतुर्दश ब्रह्म निरूपण करत असताना त्याच्या आधीसुद्धा परमार्थ म्हणजे काय, कोणत्या प्रकारचे रोग आहेत, कोणत्या प्रकारचे भोग आहेत. आता 6 दशकांमध्ये इतके समास झाले
20 दशक 200 समास, मग त्याच्यातले 6 दशकामध्ये काय ज्ञानच दिलं नाही का त्यांनी? ज्ञान इतकं दिलंय, अपरंपार दिलंय ज्ञान, तरी पण त्यांनी म्हटलं संकेतांनी ओळखा. हे ज्ञानाने पकडता येणारं नाही. याच्यासाठी साधं उदाहरण आहे की ज्ञान आपण घेतलं आणि त्या ज्ञानावर घेतली जाणारी परीक्षा आपण अतिशय उत्तम प्रकाराने, जशी जशी आपली पात्रता आहे तशी तशी पास होतो, तसे तसे गुण मिळतात आणि तसं तसं जीवनामध्ये आपण बदल घडवतो. हे सगळं मर्यादित ज्ञानाबद्दल म्हटलं आहे. हे सगळं जे भौतिक ज्ञान आहे ते सगळं मर्यादित ज्ञान आहे. इतकं मोठं प्रचंड ज्ञान असून सुद्धा ते मर्यादित आहे. आणि अमर्याद ज्ञानाबद्दल याच्याही पेक्षा पुढचं ज्ञान आहे, जे अमर्याद असीम अनंताचं ज्ञान आहे, ज्याच्यासाठी वेद आहेत, 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत. आणि हे सगळं करत असताना हे सगळं आहे त्याच्याजवळ. त्यांनी सांगितलं अशा प्रकारच्या गीता, वेगवेगळ्या प्रकारच्या गीता. रामदासांनी सुरुवातीला विविध प्रकारच्या गीतांची नावं, गुरुगीता, ग्रामगीता, इतक्या गीतांचे वर्णन केलं आहे. त्यांना काय माहिती नाही, अद्वैत सिद्धांताचे प्रवक्ते. पण सुरुवातीला त्यांनी सगळे ज्ञान जिथून मिळतं त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. मग याचा अर्थ ज्ञान दिलं नाही का? दिलं. सर्व प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि अनुर्वाच्य समासही सांगितला. मग त्याच्यावरती आधार असलेली ही गोष्ट म्हणतात आहे की ऐसे जे गुण येतात तेथे नामाचा संकेत तोची जाणावा अशाश्वत निश्चयसी. मग या सगळ्यांना गोष्टींना नामामध्ये जर आपण अडकवलं, हे आहे ते आहे, ब्रह्मांड आहे, ब्रह्मदेव आहे, ब्रह्मा विष्णू महेश ही नावं जरी घेतली तरी ब्रह्मा विष्णू महेश नावांच्या परे आहे. आपण नाव घेऊन त्यांना मर्यादेमध्ये आणतो, आपल्यासाठी पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात सगुणाचं रूप श्रीराम मर्यादेमध्ये पकडण्याचा प्रयत्न करतो. हाच फसवेगिरी आपल्या पार्वतीची झालेली आहे. पार्वती पण म्हणते प्रत्यक्ष जर राम आहे म्हणता, तर परब्रह्म आहे म्हणता, तर असं कसं रडतो बायकोसाठी? असं जेव्हा म्हटलं तर तिलासुद्धा जर फसवणूक झाली तिच्या मनाने, केली तिची, की हे परब्रह्म नाही आहे, तिने परीक्षा घेतली आणि जळून खाक झाली. मग ही सतीची अवस्था आहे तर आपल्यासारख्यांची काय? म्हणून त्याला नावरूपामध्ये ठेवणं हे सुद्धा अशाश्वताचं लक्षण आहे. जय जय रघुवीर समर्थ. पण आपण अशाश्वताचं, मग असं समजल्यावर आपण त्या नावाला अशाश्वत कसं म्हणू? आपण म्हणतो ही जी समर्थांची वाङ्मय मूर्ती आहे, दासबोध म्हणजे गीता म्हणजे भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे, भागवत म्हणजे भगवताची वाङ्मयीन मूर्ती आहे. ती व्यासांनी जरी लिहिली तरी व्यास म्हणजेच अवतार आहे भगवंताचा, म्हणून ते लिहू शकले. त्याचं गुणगान करणं, त्याचं लेखन करणं, त्याचं चिंतन करणं, हे सगळं त्याच्या कृपेशिवाय होत नाही. ही जाणीव करून देण्यासाठी ते म्हणतात, हा नामाचा संकेत जर त्याला दिला, आपण जर नामाचा संकेत दिला, हा नामरूपात आहे, तर त्या नामरूपाचा मध्ये असू शकत नाही. ते अशाश्वत आहे. नामरूप आणि गुण सगळे अशाश्वत आहेत. आपण तसे आहोत. आपण नामरूपामध्ये अडकलेले अभिमानी म्हणण्यापेक्षा मर्यादित जीव अमर्याद सत्तेला आपण नामामध्ये कसं अडकवणार आहे? हा बराचसा मुद्दा स्पष्ट होण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी खूप ज्ञान दिलं त्याच्याबद्दल. तो काय आहे? हे सगळे समास आपण जर पुन्हा ऐकले ना, तर समजतं आहे की समर्थांनी किती वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. पण त्या ज्ञानाच्या सुद्धा तो परे आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. असं म्हटल्यामुळे हा जो नामाचा संकेत आहे तो अशाश्वत जाणावा म्हणतात. नाम अशाश्वत नाही आहे, याचा थोडीशी गल्लत आपण करता कामा नये. नाम अशाश्वत नाही आहे. त्याच्याबद्दल तर आपण मागे पण उदाहरण घेतलं की व्यक्ती गेल्यानंतर सुद्धा आपले नामाचे संकेत संपत नाही. जर एखाद्याच्या अंगात ते पिशाच्च आलं तर तो त्या नावानीच ओ देतो की मी हो, तो मी आहे. म्हणजे नाम इतकं चिकटलेलं आहे की नाम आपल्याला सोडत नाही, जन्म बदलला तरीसुद्धा. मग हे जर आहे तर मग नामाचा संकेत अशाश्वत का म्हणतात? नामामध्ये अडकवणं अशाश्वत आहे. तो नामासारखा आहे, त्याच्यामध्ये सगळे गुण आहे, पण तो फक्त तेवढाच आहे. राम म्हणजे रामच आहे, कृष्ण म्हणजे कृष्णच आहे. ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे फक्त ब्रह्मा विष्णू महेश जे आपण कल्पना करतो ते अशाश्वताचं लक्षण आहे, असं म्हणतात. आलं की नाही लक्षात या गोष्टी? नामरूपाचा संकेत म्हणत असताना काल आपण म्हणून मुद्दाम थांबलो की नामरूपाचा संकेत नामाला चिकटलाय म्हणतात. श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र म्हणत रामाला या कलियुगामध्ये अगदी बघता येतं असं म्हणतात. मग असं असून हे अशाश्वताचा संकेत कसा म्हणतील? ते तसं म्हणत नाहीत. ते त्याला तिथे बघणं, फक्त राम म्हणजे राम मर्यादेत आहे असू शकत नाही.
राम अमर्याद निर्गुण सत्ता आहे, ज्याचं वर्णन समर्थ या ठिकाणी चतुर्दश ब्रह्माच्या शेवटी करताय, की चतुर्दश ब्रह्म निरूपणानंतर ज्याची सत्ता आहे, हे सगळं ब्रह्म निरूपण ज्याचं आहे तो, हे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय तो, ज्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकत नाही तो, जो आपला आहे, जो आपल्यापेक्षा आपण त्याचे अंश आहोत आणि त्याची आपल्याला जाणीव नाही तो, आपल्याला जे वाटतो तो नाही, जो तो आहे त्याची जाणीव आपल्याला होत नाही, ती मनन चिंतन आणि समाधीमध्येच होऊ शकते. त्याला ज्ञानाने पकडल्या जाऊ शकत नाही, त्याला नामाने पकडल्या जाऊ शकत नाही. नुसत्या त्या नामाला रामच म्हणून जर आपण नाम घेतलं तर ते पकडल्या जाऊ शकत नाही, कारण ते निर्गुण तत्व आहे. ह्याबद्दल आता दशावतारामध्ये जे रामावताराचं चिंतन चाललं आहे त्या ठिकाणी जास्त विशेष भर देऊन सांगते. कारण सूर्योपासना जे चालू आहे, सूर्यावतार सूर्याचा संबंध जो रामावताराशी आहे ते सांगत असताना सूर्यनारायणाची उपासना जेव्हा आहे तेव्हा सूर्यनारायणाच्या वेळेस जेव्हा सांगू तेव्हा यावरती विशेष चिंतन घडेल. अरे पकडूच शकत नाही त्याला, किती खोल जायचं म्हटलं तितकं खोल जाता येतं आणि किती वर जायचं तितकं जाता येतं. असा हा जो न पकडता येणारा भक्तीने अनुभवता येतो. म्हणून त्यांनी जो संकेत नामाचा म्हटला आहे, तुम्ही फक्त पूजेमध्ये राम आहे आणि असं करून राम, तस उलट सर्व निर्विकार अवस्था आपल्या मनाची आल्यानंतर जो काही शाश्वत आनंदाची प्राप्ती होते, काहीच खरं नाही, सगळं खोटं आहे, फक्त काही नाम आणि तो भगवंत आणि मी खरा असा जेव्हा भक्त अनुभव घेतो, ती अवस्था फक्त त्याला पकडू शकते. अन्यथा एका गोष्टीमध्ये दोन गोष्टी राहू शकत नाही. एक छान उदाहरण आहे याच्यासाठी, एक गोष्ट सांगितली, गोष्टी रूपाने या गोष्टी जास्त समजतात. एक साधू आहे आणि साधूसुद्धा कसे असतात. आता दत्तगुरूंनी जसं आपल्याला गुरु केले, 21 गुरु केले दत्तांनी, तसे हे साधू संत जरी म्हणतात ना तरी त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. त्यांची वृत्ती साधूची असते पण ते लक्ष असतं. त्यांनी एका किराण्याच्या दुकानात गेले म्हणे, मी टाकणार होती ती गोष्ट खरं तर काल, पण माझं खूप पाठवते मी, त्यामुळे त्या काही गोष्टी राहून जातात. किराण्याच्या दुकानात गेले आणि साधूंनी विचारलं, ह्या डब्यात काय आहे, त्या डब्यात काय आहे. त्यांनी सांगितलं, या डब्यात हे आहे, त्या डब्यात ते आहे. 2-4 डबे रिकामे होते, ते भरायचे होते. त्यांनी विचारलं, त्या डब्यात काय आहे, त्या डब्यात राम आहे म्हणे. तर त्यांनी म्हटलं, राम कसं काय त्या डब्यात. ते म्हणे, जे रिकाम आहे त्या ठिकाणी राम असतो, त्याला राम म्हणतो म्हणे आम्ही. म्हणजे ही साधी संकल्पना आहे, ज्या डब्यामध्ये रिकामा आहे डबा त्याच्यामध्ये राम आहे असं. जेव्हा साधूला त्या वाण्याने सांगितलं, त्याचे डोळे खाडकन उघडले. तो म्हणाला, असं असायला पाहिजे, काही नाही तिथे राम आहे आणि बाकी सगळ्या ठिकाणी त्या त्या वस्तू आहेत. जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या ठिकाणी जे जे वस्तू आहेत त्या आहेत, म्हणजे त्या ठिकाणी राम आहे, प्रश्न तो नाही. पण रिकाम्या जागी जे असतो तो प्रत्यक्ष रामाचं स्वरूप त्या डब्यामध्ये त्यांनी नाव देताना सांगितलं, या डब्यामध्ये राम आहे. बरं, हे सर्वसाधारण संवाद आहे का, त्यासाठी गोष्ट आहे का. कारण साधू आहे समोर, उत्तर घेणारा साधू आहे. त्यामुळे त्या साधूचं लक्ष त्या ठिकाणी गेलं आणि साधूने त्यातून असा अर्थ काढला की काहीच नसतं तेव्हाच राम स्पष्ट जाणवतो आणि त्या वाण्याला तो दिसला, तो साधूला जाणवला आणि तशी ती गोष्ट तयार केली. म्हणजे काहीही मनात नसेल तर राम अवतरतात. सगळ्या गोष्टी मनात आहे तर राम दूर जातात. जन्मापासून सोबत आहे. जन्माच्या आधी म्हणे त्यांनी आपल्याला वचन दिलं आहे की माझं नाव घेशील तर मी तुला प्राप्त होईल, हे माझं तुला वचन आहे. प्रत्येक जीवाला, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, सगळ्यांना वचन दिलेलं आहे. पण ते वचन जो पाळतो, विसरत नाही, त्याला राम दिसतो. तो विसरत नाही म्हणजे काय, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी नाही. ज्या ठिकाणी तुझं निर्विकार, कारण मीही निर्विकार आहे ना, माझाच सगळा पसारा आहे, पण त्या पसाऱ्याचा मी विचार करत नाही. मी त्या पसाऱ्याला प्रत्येकाच्या डिपार्टमेंटला देऊन टाकलं आहे, ते त्याचं काम करतात आणि माझं काम फक्त सगळ्यांचा आनंद देणे, समाधान देणे हे आहे. ते विसरले तुम्ही लोक, म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर जाता. असा सर्वसाधारण अर्थ आहे या गोष्टीचा. या ठिकाणी कोणताही विचार आपल्या बुद्धीला जो वाटतो तो न करता तो काहीतरी वेगळाच आहे. आणि आणखी एक गोष्ट ते सांगतात की तो वेगळा आहे पण तो आनंदसुद्धा आपल्याजवळ आहे. त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे म्हणून त्या अनुभवासाठी तळमळ आहे. जर तो अनुभव कधी काही घेतला नसता समाधानाचा, आनंदाचा, तर आपल्याला त्याची तळमळच लागली नसती. ज्या अर्थी आपल्याला आनंद पाहिजे त्या अर्थी तो आनंद स्वरूप आपल्याजवळ आहे. जय जय रघुवीर. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे बहुत ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे श्रीराम.
ज्या वाचेनी आपण त्याला नाव ठेवलं, ब्रह्मदेव म्हणतो, राम म्हणतो, कृष्ण म्हणतो, ती वाचा त्याला सुद्धा नाश आहे. सर्वसाधारण उदाहरण जर याच्यावर घ्यायचं ठरलं तर वाचेनी घेतलेलं नाम फक्त त्याच्यापर्यंत पोचतं असं नाही. परा, पश्यंती, वैखरी, मध्यमा या 4 वाणी आहेत. ज्या मुका आहे, ज्याला बोलता येत नाही, तो काय रामाचा नसतो का? म्हणजे कशाचाच अडथळा रामामध्ये येत नाही. ना संपत्तीचा येत, ना भाषेचा येत, ना वाचेचा येत, ना ज्ञानाचा येत. कशाचा? इतकं सखोल आणि एका सगळ्यांचा तो आहे. तर निर्गुण ब्रह्माचे संकेते नामे आम्ही वेगवेगळी नावं ठेवली. ते वाच्य ब्रह्म त्याते म्हणून आम्ही नावं ठेवलेली आहेत ना. जन्माला आल्यावर जर कळलंय आनंद स्वरूप परमात्मा म्हणजे राम आहे, असं जर एखाद्या परंपरेत ठरलं तर त्याला राम म्हटलं. प्रत्यक्षात तो राम आहेच, पण रामापेक्षा तो अधिक आहे ना. त्या अधिकाकडे जेव्हा लक्ष गेलं तेव्हा मग बाकीच्या सगळ्या गोष्टींचा नाश आहे, असा संकेत आहे महत्त्वाचा. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविले बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याते नाश आहे श्रीराम. हे सगळं बोलत असताना ना, त्याचं वर्णन करत असताना त्याच्यापर्यंत जर जायचं असेल तर आपण त्याच्यासारखं झाल्याशिवाय ते होत नाही. आपण या नाशिवंत गोष्टीमध्ये जर विचार करत राहिलो, हा असा आहे, तो तसा आहे, तो आनंद देतो, तो सुख देतो, असं म्हणणं सुद्धा नाश आहे. सगळ्या गोष्टीमध्ये स्थिर राहणं आणि त्या स्थिरत्वातून जर कधी काही जो शांत अनुभव आला तर तो शांत अनुभव, शांत स्वरूप ते परब्रह्म म्हणजे ते निर्गुण तत्व आहे. आता याच्यावरती मर्यादित चिंतन पण अमर्याद अनुभव असा आपण घेऊ शकतो. मर्यादित चिंतन, अमर्याद अनुभव. कुठे आहे अशी इन्व्हेस्टमेंट? अमर्याद इन्व्हेस्टमेंट असते तेव्हा कुठे मर्यादित अनुभव मिळतो आपल्याला. आतापर्यंत किती लोकांचा ते सातारकर सांगायचे, किती लोकांच्या दाढ्या आपण सांभाळतो. ह्यांनी खुश व्हावं, त्यांनी खुश व्हावं, किती त्याच्यासाठी प्रयत्न करतो, किती आपलं आयुष्य घालवतो, किती आपली बुद्धी घालवतो, किती आपला वेळ व्यर्थ घालवतो. इतका घालवतो तेव्हा तो 1 मिनिट आपल्याला म्हणतो नमस्कार. म्हणजे इतकी मोठ्या भांडवलामध्ये एक गोष्टी तीही शाश्वत नाही अशी तो देतो. पुन्हा कधी काही जर त्याच्या विरुद्ध आपलं मत असेल तर तो त्या क्षणी आपला राग करायला लागतो. मग सगळ्या स्वार्थावर केंद्रित असलेला हा जो संसार आहे, त्या स्वार्थावर केंद्रित असलेल्या संसारावर ते म्हणतात कसा असा शाश्वत आनंद मिळेल. इतकं मोठं भांडवल खर्च करायचं आणि एवढंसं काहीतरी निष्पन्न. इथे भांडवलच नको आहे, काहीच नको आहे त्याला, भगवंताला काहीच नको आहे. मग काहीही नको आहे असं म्हटल्यानंतर जो ते देतोय ते अमर्याद देतोय, असीम देतोय आणि दुर्मिळ देतोय. कुणाजवळ नाही असं देतोय आणि जे आपलं आहे ते देतोय. किती त्याच्यावरती चर्चा करणार आहे आपण? कमी भांडवलात मर्यादित विचारामध्ये अनंत अमर्याद अशी सत्ता आपल्या हाती लागू शकते आणि अनंत इन्व्हेस्टमेंट नंतर अगदी मर्यादित गोष्टी आपल्याला मिळतात. म्हणून जीव तळमळतो, बाकी काही कारण नाही तळमळण्याचं. जेवढी आपण इन्व्हेस्टमेंट केली तेवढं तर मिळायला पाहिजे ना आपल्याला. जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढं मिळालं तर ते व्यावहारिक पातळीवर जरी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या 10 पट मिळालं तर ते शाश्वत नाही आहे ना. करोडोची संपत्ती जमा केली, अतिशय वेळ घालवून भरपूर करोडोची संपत्ती केली तर त्याचा तो शाश्वत आनंद कुठे मिळतो आहे? जाताना त्रास आहे, ठेवल्याचा त्रास आहे, नसल्याचा त्रास आहे, असल्याचा त्रास आहे. हा त्रासच त्रास आहे. आता अतिचारी गुरु झाला आहे सध्या, त्याच्यामुळे कोणाला सुख मिळू देणार नाही तो. सध्याच्या परिस्थितीमध्ये कुणीही सुखी राहू शकत नाही भगवंताच्या आश्रयाच्या शिवाय. हे अतिचारी गुरुचं वैशिष्ट्य आहे. आणि आजपासून जो गुरु बदलला आहे तो तर सगळ्या भाविकांना अतिशय उत्तम, अधिकस्य अधिकम फलम देणारा आहे म्हणतात. म्हणजेच मर्यादित गोष्टी जर त्याला मागितल्या तर तो का देईल? मर्यादित गोष्टी मागणाऱ्याला आपापल्या कर्माप्रमाणे सगळं भोगायला लावणार आहे. आणि अमर्याद न मागता अमर्यादाच्या सत्तेकडे लक्ष गेलं, मग हे संकेत आपण ओळखले पाहिजे. म्हणजे दासबोध म्हणा किंवा कोणताही ग्रंथ म्हणा, कोणतेही संत म्हणा, जे चिरंतर शाश्वत संत सांगतात. काही दिवसापूर्वी जे खरं वाटत होतं ते अजूनही खरं, पुढेही खरं, आधी खरं, पुढेही खरं, चिरंतर खरं, हे एकच खरं आहे. बाकी सगळ्या गोष्टी बदलतात. मग त्यांनी म्हटलं आनंदाचा अनुभव, ह्या ज्या आनंदाचा अनुभव आहे ना, तो अनुभव हाही वृत्तीचाच भाव, मला आनंद मिळावा हा भाव खरंच आहे. हा सुद्धा आपण आत्मपरीक्षणात जर विचार केला तर आपण का बरं दासबोध वाचतो आता? की आपल्याला आनंदाची प्राप्ती व्हावी, आपल्याला समाधानाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न म्हणून दासबोध वाचतो.
खरा समर्थ भक्त असेल, खरं समर्थ भक्त व्हायचं असेल तर तदाकारी ठावं वृत्तीच नाही. ही वृत्तीच नाही आहे. ही वृत्ती मूळ अगदी नितळ. आता आपण जाताना आधी आपली गंगा हरिद्वारला बघितली. हरिद्वारानंतर पुढे पुढे यमुनोत्री गंगोत्री करत आपण मूळ टोकाकडे कशासाठी जातो? म्हणजे त्या विशिष्ट स्थानाचं महत्त्व काय, कैलासावर जाण्याचं महत्त्व काय लोकांचं, की ज्या ठिकाणी गंगेचा उगम आहे, ज्ञानाचा उगम आहे, ज्या ठिकाणी ज्ञानाचा उगम आहे त्या ठिकाणी जायचं आहे ना. तिथे गेल्यावर वृत्ती निराकार होते. त्या ठिकाणी इतका खडतर प्रवास केल्यानंतर बाकी सगळ्या संसाराला सोडून आणि जर तिथे आपण खडतर प्रवास करून त्या गंगोत्री गोमुखाकडे जात असेल तर ज्ञानस्वरूप गंगा आहे. आणि यमुना ही त्यागस्वरूप आहे. आणि हे त्याग आणि ज्ञानाचं संगम ज्या ठिकाणी होतो ती गंगा भागीरथी. असं बघत असताना त्यागही पाहिजे आणि ज्ञानही पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्या वृत्ती पुन्हा त्या ठिकाणी त्यांना समर्पित कराव्या लागतात. म्हणून हा आनंदाचा अनुभव मला घ्यायचा आहे म्हणत जो व्यक्ती करतो त्याला त्या आनंदाचा अनुभव होत नाही. हे सगळं काही आपोआप घडतं आहे. हा ग्रंथसुद्धा त्याचं एक निमित्त आहे. या ग्रंथाच्या द्वारे सुद्धा आनंदाचा अनुभव घेतोय म्हणजे काय, त्यांची कृपा आहे म्हणून. हे साध्या गोष्टी नाही आहे. सर्वसाधारण मी वाचलं म्हणून आनंद नाही. तर आपण ते मागच्या वेळेस एकदा बघितलं, जेव्हा आपण दासबोधाला सुरुवात केली, 1-2 जणांनी, खूप जणांनी विचारलं, ह्या ओवीचा अर्थ समजत नाही, त्या ओवीचा अर्थ समजत नाही. मग हे का घडतं? कारण तोपर्यंत कृपाच होत नाही. कृपा झाल्याशिवाय अर्थ समजत नाही. आणि अर्थ समजण्यासाठी त्यांची कृपा लागते. मग त्यांनी म्हटलं आनंदाचा अनुभव जो आहे हा वृत्तीचा भाव आहे. आनंदासाठी, शाश्वत आनंदासाठी ह्या गोष्टी वृत्ती नको आहे. सहजतेमध्ये आपण मूळ स्वरूपामध्ये वागा. आपोआप अशक्यही शक्य घडून जातात गोष्टी, जशा हनुमंताच्या घडल्या. आणि आपल्या जीवनात आपले महाराज असे आहेत की जे प्रत्यक्ष हनुमंतच आहेत. हनुमंतांनीच अवतार घेतला आहे. मग असे हनुमंत स्वरूप, परमात्मा स्वरूप जर सद्गुरू आहेत तर त्यांच्या आशीर्वादाने काही घडू शकतं. मग काय घडायला पाहिजे हे आपण सांगायचं नाही. आपण विचारच करायचा नाही काय घडायला पाहिजे. जे घडेल ते उत्तम, जे माझ्या कल्याणासाठी आहे ते आतापर्यंत वाटत नव्हतं, ते वाटलं ना जर, तर तो वृत्तीचा भाव वृत्तीच नाही श्रीराम. मग आता वृत्तीमध्ये तो भावच नसायला पाहिजे. कोणतीच अपेक्षा नाही आहे. अनुर्वाच्य या कारणे संकेते वृत्तीच्या गुणे तये संकेता सगुणे निवृत्तीने आणले श्रीराम. हे आपला काल वेळ झाला. आपण थोडंसं मागच्या वेळेस ते गुणरहित सत्ता सांगायचं होतं म्हणून, कारण दुसरं चिंतन घडलं ना. तर मग या ठिकाणी तया संकेत निवृत्ती, प्रत्येक गोष्टीतून निवृत्ती. मला छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा असं लक्षात यायला लागलं आहे की एखाद्या गोष्टीचा अट्टहास जर सोडला, एखाद्या गोष्टीचा अट्टहास म्हणजे मला वाटतं तसंच असं घडावं असं जर थोडं कमी झालं तरीसुद्धा मोकळीक वाटते. तेव्हासुद्धा शांती. कुणावरच अवलंबून नाही. कुणी केलं काय, नाही केलं काय, कुणी चांगलं म्हटलं काय, नाही म्हटलं काय, आपला स्वतःवरती विश्वास असणे, आपण त्याचे अंश आहोत, आपण चुकणार नाही, तेवढी काळजी घेऊन जर भक्त वागत असतील तर तो स्वानंदातच रत राहील ना. आणि तो जो स्वानंद आहे त्याला इतरांनी कुणीही धक्का लावू नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे. मग ते म्हणा अनुर्वाच्य या कारणे अनुर्वाच्य आहे. अनुर्वाच्य म्हणजे न बोलता येण्यासारखं, न समजावून न सांगता येण्यासारखं. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला फॉलोअर्स मिळवणे, प्रत्येक गोष्टीसाठी कोणते तरी अट्टहास करणे, हे साधू संतत्व नाही आहे. जे साधू म्हणून एकमेकांना गोळा करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी सुद्धा वृत्तीचाच अंश. निवृत्ती ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी प्रवृत्ती भगवंताची होऊ शकते. हे अगदी अलिखित सत्य आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीतून मन जमलं तर ठीक, नाही जमलं तरी ठीक, अशा वृत्तीतून जर शांत वृत्तीतून आनंद मिळत असेल तर तो भगवंताचा आनंदाचा अनुभव आपोआप येणे त्याची कृपा आहे. कारण त्याच्या कृपेला साथ देणे, आपल्याला जे वाटतं ते न होणे आणि त्याच्या कृपेला साथ देणे, प्रत्येक क्षणी समाधान मिळू शकतं. प्रत्येक क्षणी मिळू शकतं. आपल्या शरीराला शॉक ॲब्सॉर्बर्स लागतात, जसे गाडीला लागतात तसे गाडीला जसे 2 ॲब्सॉर्बर. एक दिवस गाडी चालवत होतो, इतका त्रास व्हायला लागला. काय एवढा त्रास होतो आहे गाडीवर? तर सांगितलं त्या माणसाने की त्याचे ॲब्सॉर्बर्स गेले म्हणजे ॲब्सॉर्बर्स जर गेले असतील तर गाडीला धक्के बसणारच आहे. या ठिकाणी मनामध्ये धक्केच बसत नाही तर हृदय कसं शांत. धक्का बसला तर हृदयाला त्रास होतो ना, धक्काच बसू द्यायचा नाही शांतपणे. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या कृपेशिवाय शक्य नाही. समर्थ भक्त म्हणून घ्यायचं असेल तर त्यांचं म्हणणं वृत्तीमध्ये कोणत्याच गोष्टी ठेवू नका. जय जय रघुवीर समर्थ.
किती. आणि निवृत्तीमध्ये सगळं काही आहे. आता निवृत्ती आपण 18 वर्षांनी 20 वर्षांनी नोकरीतून घेतो ती निवृत्ती. तसे आपले 4 वर्ण सांगितले, त्या 4 वर्णामध्ये सुद्धा तिन्ही किती सुंदर वर्णन केलं आहे. कुणालाही संन्यासत्व प्रत्येक वेळी घ्यायला सांगितलेलं नाही त्यांनी, की उठसूट संन्यास घ्या, भगवे वस्त्र नेसा आणि मग तुम्हाला समाधान. ही अंतर्गत गोष्ट आहे, भगव्या वस्त्रांवर अवलंबून नाही आहे. उलट सगळं अनुभवायचं, प्रमाणामध्ये सगळं अनुभवायचं. आणि चौथा जो आहे वानप्रस्थ, त्या वानप्रस्थानंतरचा जो संन्यास आहे तो मानसिक अवस्था आहे. या सगळ्या करत करत धर्म अर्थ काम मोक्ष करत माणूस मुक्तीच्या मार्गाने जाऊ शकतो. ही एक संधी आहे. आणि असं जर सोडत गेलं तर भगवंत तिथे उभा आहे. पकडत गेलं तर भगवंत दूर आहे. राक्षसी वृत्ती आहे, पुन्हा जन्म आहे. इतकं स्पष्ट संकेत किती लोक सांगतात आणि आपल्या शब्दातून सुद्धा ते येतात, प्रगट होतात. या अर्थी भगवंताची कृपा आहे. प्रत्यक्षात आपल्याला हे आवडत नाही. माझा मुलगा तर मला म्हणतो प्रत्येक वेळी की तू नुसती बोलते, तुला काही अनुभव नाही म्हणतो. बरोबर. त्याला जर माझं जर प्रेम त्याला जाणवत असेल तर त्याला वाटत असेल की भगवंतावर कसं प्रेम असणार आहे जर ती माझ्यावर प्रेम करते. अगदी खरी गोष्ट आहे. पण गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ना की नातवाला सुद्धा बाळकृष्णाचे स्वरूप माना, मुलाला सुद्धा भगवत स्वरूप माना. असं म्हणून जर प्रेम केलं, त्याला माहिती आहे का आपण किती अटॅच आणि किती नाही. कोणाच्या संकल्पनेवर आपलं सुख अवलंबून आहे का. वाटतंय ते बोलू द्यावं, करावं ते करतात आहे सगळेजण. पण म्हणायचा उद्देश आहे निवृत्तीच्या शिवाय आपल्याला आत्मसुख मिळू शकत नाही. आणि आत्मारामाची गोष्ट, आत्मदेवाची गोष्ट मला पहिलेपासून फार आवडायची. भागवतातली सुरुवातच भागवताची. आत्मदेव ब्राह्मण होता, ब्राह्मणाचा दिन आहे आजचा. आत्मदेव ब्राह्मण होता यांनी सुरुवात होते. आणि तो आत्मदेव म्हणजे दुसरा कोणीतरी नसून आपल्या जीवातला तो परमात्माच आहे, आत्म्यातला आत्मारामच आहे. त्या आत्माराला उद्देशून एवढं सगळं रामायण केलं. तरी रामाची सीता कोण असं जर म्हणत असेल तर भागवत ऐकून उपयोग काय. जय जय रघुवीर समर्थ. अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरुपादी विश्रांती योगी यांची. आपल्याला नाही आहे ती विश्रांतीची स्थिती, तेची उन्मनीची स्थिती, ती योगियांची स्थिती आहे. पण एवढं तसं महावाक्यांना महावाक्य आहे हे मानणे, महावाक्य ही महावाक्य आहे हे मानलं गेलं माझ्याकडून, तरच त्या महावाक्यांना माझ्या दृष्टीने अर्थ आहे. अन्यथा महावाक्य तसे लिहिलेले असतात सगळे बोर्डांवरती. आजकाल ज्ञानांना कमी नाही आहे. यूट्यूब उघडलं की आणि सोशल मीडिया उघडलं की ज्ञानाचा तर अगदी म्हणजे असा ओव्हरफ्लो आहे. त्या ज्ञानाला कमी नाही आहे. पण ते करत असताना त्याचा अनुभव घेण्यासाठी जी वृत्ती लागते ती, मग आता त्यांनी म्हटलं की ती स्थिती योगी यांची आहे. त्याचा जर अनुभव जो घेतो तो योगी आहे. पण ते योगी आहे, त्या योग्यांना तो अनुभव मिळाला, ते आनंदात आहे, त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. महाजनो येन गतस्स पंथा असं मला वाटलं तर माझ्या जीवनाचं सार्थक आहे. जय जय रघुवीर समर्थ. काय सार्थकता आहे जीवनाची. जीवनाची सार्थकता त्यांच्या मागे जाण्यात आहे, हे कळणं आणि कळल्यानंतर तसं वागणं. कारण त्यांच्याजवळ काहीतरी वेगळं आहे, बाकीच्यांजवळ जे नाही ते त्यांच्याजवळ निश्चित आहे. आणि हा अतिचारी गुरु किती सगळ्यांकडून असं ओरबाडून घेतोय बघा. ज्यांनी चुका केल्या त्यांच्याकडून ओरबाडून घेतोय. म्हणजे शाश्वताच्या मागे न लागता जे अशाश्वताच्या मागे लागले त्यांना सगळ्यांना त्रास आहे. मग ह्या सगळ्या मीराबाईचं जे गोष्ट आहे की रामरतन धन पायो, ते जे धन आहे ते माझ्याकडून कोणी चोरू शकत नाही. आणि ते चोरलं गेलं काय नाही गेलं काय माझ्या आनंदात काही उणं पडत नाही. हा जो उन्मनीची स्थिती त्यांची आहे, आपली कधी ना कधी होईल. त्यासाठी साधना आणि विचार तर तसे लागतील ना आपले, हे कळणं म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. अन्यथा मी त्यावरती खूप वर्षांपूर्वी लिहिते की अर्जुनाला निमित्त केलं भगवंतांनी, हे त्याचं भाग्य आहे. भाग्यच आहे त्याचं. त्याच्याशिवाय नाही तर कर्णाला केलं असतं, आणखी कोणाला केलं असतं. कितीतरी चांगले पात्र आहेत पण अर्जुनाला केलं आहे, हे अर्जुनाचं भाग्य आहे. मागच्या जन्मीचं फळ आहे, पूर्वसुकृताचं. पण त्याला ते केलं आहे निमित्त, हे मला कळलं, हे माझं सद्भाग्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. त्याला केलं आहे. आत्तापर्यंत किती वेळा वाचलं, किती वेळा ऐकलं, पण असं जाणवलंच नाही की हे माझं सद्भाग्य आहे, हे मला कळतं आहे. मला काही कळतं आहे हे सुद्धा सद्भाग्य आहे, मला काही कळत नाही हे सुद्धा सद्भाग्य आहे. म्हणजे विरोधाचा भास असतो, सत्य मात्र एक आहे. ह्यावरती बद्ध स्थिर झाली तर इतकी कठीण साधना सद्गुरूंच्या कृपेने स्पष्ट होऊ शकते. अतिशय कठीण पण अतिशय साधी. मूळ स्वरूपाकडे जायला सद्गुरू सांगतात. आपण जे मूळ स्वरूपाकडे पासून बदलून आपण जे रममाण होतो, जसं डबे सांगितले त्यांनी, या डब्यात हे, त्या डब्यात ते, त्या डब्यात ते,
आणि रिकाम्या डब्यामध्ये राम आहे. तसं रिकाम्या डब्यामध्ये राम, रिकाम्या हृदयातच राम राहू शकतो. त्या रामाला दुसरं काही आवडत नाही. तसा त्याचं जीवनचरित्र सगळ्यांना घेऊन चालणार आहे. पण आत्मारामाच्या दृष्टीने जर विचार केला, आत्मारामाच्या दृष्टीने विचार केला तर आत्मारामासाठी हा राम जो आहे तो फक्त एकटा त्याच्यासाठी आहे. त्या दोघांचं जे नरनारायणाचं मिलन आहे त्यावरती दुसरा कोणी आलेला त्याला चालत नाही. अशा पद्धतीने ही विश्रांती जी आहे ती योगियांची आहे. ती योगी त्या ठिकाणी विश्रांती घेतात. म्हणून आमचे महाराज इतके शांत होते, म्हणून आमच्या महाराजांना विशेष काहीतरी सापडलं आणि म्हणून मला त्यांचं ऐकायचं आहे. ते म्हणतील तसं ऐकायचं आहे. मानावा राम सर्वदा करताय त्यांचं जे म्हणणं आहे ते मला ऐकायचं आहे असं मला वाटणं म्हणजेच अंतःकरण शुद्धी होणं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा शॉर्टकट असा या परमार्थामध्ये नाही आहे. वस्तू जे का निरोपावधी त्याची सहज समाधी जेणे तुटे आदिव्याधी भवदुःखाची. किती मोठा परिणाम दिला. आपण फलश्रुतीकडे लक्ष देतो प्रत्येक वेळी. समर्थ तर प्रत्येक वेळी फलश्रुतीच देत आहेत. हे स्तोत्र म्हणल्याने हे होतं, ते स्तोत्र म्हणल्याने ते होतं, असं जेव्हा फलश्रुती देतात तेव्हामुळे आपण स्तोत्र म्हणतो. त्याशिवाय स्तोत्र म्हणत नाही. या स्तोत्राची फलश्रुती काय, आदित्य हृदय स्तोत्राने म्हटल्याने काय होतं हे सांगितल्यावर आपण म्हणतो अच्छा असं होतं का, बुद्धी मिळते का, ज्ञान मिळतंय का असं म्हणून. पण या ठिकाणी म्हणतात ही जी वस्तू निरोपाधी त्याची सहज समाधी. अशी जर बुद्धी जर आपण निवृत्तीकडे नेली तर ती सहज समाधी तेणे तुटे. ही जी सहज समाधी आहे याच्यातून लक्ष गेलं, त्याच्यातून लक्ष गेलं, त्याच्यातून लक्ष गेलं, हळूहळू हळूहळू पाश असे तोडत तर भवदुःख भर्जनम भवबीजानामर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. म्हणजे त्यांनी स्वतः अनुभव घेतला संतांनी आणि लिहून ठेवलं. ते लिहून ठेवलेल्या वाक्यांना महावाक्य वाटणं आणि त्याचा अनुभव घेणं हे सगळ्यात मोठं याची फलश्रुती आहे. त्याचं काय होईल पुढे, त्याचा परिणाम काय होईल आपल्याला काय माहिती. ते म्हणतात अनुर्वाच्य समास आहे आणि ती अवस्था काय आहे त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही. तो त्याचा वैयक्तिक अनुभव आहे. असं म्हटल्यानंतर काय होईल याच्यावरती विचार करायची गरज आहे का आता आपल्याला? काही गरज नाही. काय होईल, काय आनंद मिळेल, कसा आनंद मिळेल, जो कधी घेतलाच नाही त्याचं काय शब्दात वर्णन करणार आहे आपण. आधीच काय मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे भर्जनम भवबीजाना, पुन्हा जन्म नाही. समर्थ म्हणतात आहे भवदुःखाची. हे जे भवरूपी दुःख आहे, एकदा का जन्म झाला की या दुःखामध्ये आपली उडी पडली. तो कोणीही असो, साधू असो, सत्पुरुष असो, संत असो, त्यांना या भवाचे दुःख आहेतच. हे दुःखाची व्याधी संपतेच पूर्ण, समूळ नाश. वरवरचं औषध नाही, औषधोपचार, मलमपट्टी नाही, फक्त सरळ ऑपरेशन असं करतात ते की त्यामुळे तुम्हाला पुन्हा दुःख नाही. मुळात म्हणजे समर्थ जीवनात येणं म्हणजे आताचं सुद्धा आपले कर्मशुद्धी होते की नाही बघा. वाईट काम करायची इच्छा होत नाही, करतच नाही. कोणी करत असेल तर करावं नाही असं वाटतंय. मग ही अंतःकरण शुद्धी आहे, कर्मशुद्धी आहे. आणि हे जर नामस्मरण वाढलं तर मागचा जो पसारा आहे प्रारब्धाचा, जो काही चुकीचा गोंधळ घालून ठेवला आहे मागच्या जन्मामध्ये, ते जळून खाक होतं म्हणतात. मग हे जळून जाणारं आपलं प्रारब्ध बघत असताना भक्ताला आनंद नाही का होणार? किती चुका प्रत्येकाच्या बाबतीत विचार केला तर अज्ञानाने ज्या काही घडतात त्या सगळ्या चुका एकत्रितपणे ज्या प्रारब्ध रूपाने मागे आहेत पाठीशी, त्याचा सगळ्यांचा भर्जनम भवबीजा. महाराज तर इतके वेळा सांगायचे भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदा तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. ज्यांनी रामाची गर्जना केली सगळ्या प्रकारच्या आदिव्याधी, एवढं ज्ञान पुरेसं आहे. बाकीच्या ज्ञानाची गरज काय. मग वस्तू जे का निरोपाधी त्याची सहज समाधी तेणे तुटे आदिव्याधी भवदुःखाची. इतकं तळमळून सांगणारे संत असून सुद्धा जर आपलं त्याकडे लक्ष जात नसेल तर आपलं अज्ञान किंवा त्यांची कृपा नाही. त्यांची कृपा म्हणजे काय तर हे सगळं खरं वाटणे. एक स्पिरिच्युअल क्वेस्ट नावाचा एक ग्रुप आहे, त्या ठिकाणी प्रश्न विचारायला देतात 8 ते 10 सकाळी रविवारी 8 ते 10 पर्यंत तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारा. सद्गुरू त्या ठिकाणी कोण आहेत माहिती नाही, ते उत्तरं देतात. प्रत्येकाच्या प्रश्नाला इतके सिरियसली उत्तरं देतात ते की प्रत्येकाचं नाव घेतात आणि त्याच्या खाली 10 वाजले की 12 पर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. पुन्हा ग्रुप क्लोज होतो. इतकं सुंदर समजवतात. मनामध्ये येणं वाईट नाही, पण आपल्याला हे आहे काहीतरी विशेष आवडणं, याच्यासाठी मोठे मोठे उत्तरं ते लिहून आपल्याला वैयक्तिक पाठवतात.
मग ही सगळी जी सोय करून देतात ना सद्गुरू, की प्रश्न विचारा, उत्तरं विचारा, सगळं तुमच्यासाठी समोर आहे, पण सत्याकडून तुम्ही दूर होऊ नका. सत्य एकच आहे, त्यावरती जर विश्वास ठाम असेल तर बाकी भवदुःखाची, तरच भवदुःखाची. नाही तर मागचं ओझं घेऊन आपण जर पुढे गेलो तर आपण धडपडतच राहणार आहे. अजून किती जन्म होणार आहे माहिती नाही. कोणत्या प्रकार, अगदी राजाचा अंबानीच्या घरी जरी जन्म आला तरी ते सुखी असतील असं म्हणता येत नाही. त्यामुळे या भवदुःखाची व्याधी निवारण करण्यासाठी भर्जनम भवबीजानाम म्हणजे रामरक्षाचे स्तोत्रामध्ये जे सांगितलं आहे ते, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय तो पकडला. आता या तिकडे पकडण्याचा कुठे प्रश्न आला आहे आता, की त्याला पकडायचं कसं, ते ज्ञान काय आहे, ज्ञान कुणाचं, आत्तापर्यंत जे ज्ञान दिलं ते कशाचं दिलं, ब्रह्मांडाचं दिलं, ब्रह्माचं दिलं. पण ब्रह्मांडातही तो नाही, ब्रह्मही तो नाही, आपण त्याचे अंश आहोत. हे अतिशय महत्त्वाचं ज्ञान आपल्याला समर्थांनी दिलं. मग आपण त्यांचं आहोत किती तळमळून तळमळून सांगितल्यावर आपण संसाराचेच आहोत असं जर म्हटलं तर आपली आदिव्याधी कधी नष्ट होणार आहे, होऊच शकत नाही. सगळं करत असताना नांदतो राज्यात तीर्थी कमलपत्रासारखा, असा संसारात राहून कमलपत्रासारखं जीवन जर मुक्ततेने जगता आलं तर ती समाधी अवस्था आहे योगियांची. जेव्हा जमेल तेव्हा योगी हो, तोपर्यंत सध्या ही समज तरी सुद्धा आपल्याला अंतःकरण शुद्ध करणारी आहे. तो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा श्रीराम. आता या ठिकाणी उपाधीचा अंत, आता उपाधीचा अंत तो कोण आहे याचा त्याच्यावरती विश्वास पूर्ण बसला की काहीतरी वेगळी शक्ती आहे जी मला आनंद देणारी आहे. उपाधीचा अंत झाला. उपाधीचा अंत कसा झाला, तो कोण आहे, मी कोण आहे, हा प्रश्नांचा विचार जो करतो तो ज्ञानाच्या मागे लागतो. पुन्हा ज्ञान मिळवण्याच्या मागे जो लागतो तो उपाधी कोण आहे आणि मी कोण आहे. पुन्हा जरी ज्ञान वाईट नसलं तरी त्या ज्ञानाच्या मागे लागतो तो उपाधीचा अंत, तोची जाणावा सिद्धांत. ते म्हणतात अशा या उपाधीचा जर अंत झाला, काही ज्ञानाची गरज वाटेनाशी झाली. ज्ञान तर मिळतच आहे. आता हुशार माणूस आहे, आजकालचा बुद्धिवान माणूस आहे, शिकलेले लोक आहेत, ज्ञान कसं मिळणार नाही, ज्ञान मिळतं आहे. तोची जाणावा सिद्धांत. पण असं जाणवलं की तो कोणीतरी वेगळा आहे, उपाधी नाही आहे, उपाधी रहित आहे, गुणरहित. पुन्हा त्या सगळ्या उपाधी त्याला लावाव्या लागतील. कोणत्या, निर्गुण ब्रह्मासी संकेते ऐसे हे गुणरहित सत्ता चैतन्याचा साक्षी माये विरहित सत्ता माया जैसे मृगजळ सगुणासनाश आहे. या सगळ्या ओव्या म्हणजे 33, 32 ते 41 ओव्या पुन्हा आपण म्हणू शकतो. त्यांनी म्हटलं की तोच जाणावा सिद्धांत. ह्या 4-5 ओळी म्हणजे सिद्धांत. मागच्या वेळेसही कोणीतरी जेव्हा सांगितलं तर 7वा दशक म्हणजे अंतिम अनुभव देणारा असू शकतो. मग त्यांनी म्हटलं सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा. आता सिद्धांत आणि वेदांत, वेदांचा अंत, वेदांचा अंत म्हणजे वेदांत म्हणजे मी कोण आहे संपलं पाहिजे. मी कोण आहे, मी कोण आहे, वेद आहे, श्रुती स्मृती पुराण. मी कोण आहे, मी कोण आहे, तो कोण आहे, तो कोण आहे, पृथ्वी कोण आहे, ब्रह्मांड कोण आहे, त्यात माझी हाच परमार्थाचा मुख्य उद्देश आहे. परमार्थाचा मुख्य उद्देश आता बाकीच्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स इंग्लिश सगळं सोडून आता मी कोण आहे म्हणजे वेद आहे. वेदांकडे जातो, वेदांना. पण वेदांचा अंत म्हणजे तो आहे जिथे वेद संपतात आणि वेद सांगू नाही शकत त्याच्याबद्दल, त्याच्या पुढे दिलं सोडून आणि जा आता तो. मग त्याचा अनुभव नसल्यामुळे आपल्याला ते पटत नाही, आपल्याला ते दिसत नाही. पण काही महावाक्य असे असतात की त्या वाक्यांवरती आपण जर पकडून ठेवलं तर त्यांनी म्हटलं धादांत आत्मा. ह्या आत्म्याचा शोध म्हणण्यापेक्षा शोध म्हणतच नाही समर्थ या ठिकाणी, अनुभव, तोच आनंदाचा अनुभव. त्यांनी ते 42व्या इकडे तिकडे ओव्यांचा अर्थ काढून आपण जर विचार केला तर आनंदाचा अनुभव म्हणजे कोणता, जो या आपल्या बुद्धीच्या परे आहे. यावरती खरंच वैयक्तिक चिंतनाची गरज आहे. मला वाटतं म्हणजेच तेच खरं आहे, अंतिम नाही आहे. मला जे त्याच्यात समजतं त्यावरती आपण चिंतन करतोय आणि त्या चिंतनातूनच खरं म्हणजे हा आनंद मिळू शकतो. चिंतन नंतर सोडूनच द्यायचं आहे, लिहून थोडी ठेवलं आहे हे सगळं. या सगळ्या चिंतनातून आनंद मिळवायचा त्या क्षणाचा आणि नंतर त्या चिंतनाला सुद्धा विसरायचं आहे. कारण चिंतन ज्याचं करतोय तो भर्जनम भवबीजाना मर्जनम सुख संपदाम आहे. मग अनुर्वाच्यते निवृत्ती, त्याची उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती, योगी यांची श्रीराम. वस्तू जे का निरोपाधी तेची सहज समाधी जेणे तुटे आदिव्याधी भवदुःखाची श्रीराम. जो उपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत, सिद्धांत आणि वेदांत धादांत आत्मा श्रीराम. काय सुंदर होय. ऐसे हे शाश्वत ब्रह्म.
असं हे शाश्वत ब्रह्म. पुन्हा मागच्या वेळेस म्हटलं ब्रह्म सोडून द्या. कोणती वेळ सर्व ब्रह्म हे जे निर्माण पंचभूत ते प्रत्यक्ष नासिवंत, सर्व ब्रह्म हे माता कडे केवी श्रीराम. नाही, ब्रह्मपळे मांडेल जेथे भूतान्वय कैचा तेथे, म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम. 28वी ओवी. म्हणून या सर्व ब्रह्माते नाश आहे श्रीराम, म्हणजे सगळ्या ब्रह्माचा नाश आहे म्हणतात समर्थ 28व्या ओळीमध्ये. आणि आता जे म्हणतात असे, आता ह्या 28 पासून ज्या 47 ओव्यांमध्ये काय सांगितलं, आपण एका दिवसात संपणाऱ्या गोष्टी आपल्याला 2 दिवस लागल्या संपायला. ते जे सांगितलं ते म्हणजे शाश्वत ब्रह्म श्रीराम, म्हणजे सर्व ब्रह्माला नाश आहे. पण आता जे मी सांगितलं ते शाश्वत ब्रह्म आहे. जय जय रघुवीर. म्हणजे 10 ओव्यांमध्येच त्यांनी ते स्पष्ट केली आहे संकल्पना. असे जे शाश्वत ब्रह्म जेथे नाही मायाभ्रम, कोणत्याही प्रकारचा मायाभ्रम नाही. अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. अनुभवे जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आता याच्यावर आपण काय बोलणार. अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. जो स्वानुभवाने जाणतो तो अनुभव, आनंदाचा जो अनुभव आहे तो अनुर्वाच्य आहे, तो सांगता येणारा नाही आहे, तो घ्या. आणि तो घ्यावासा वाटणे इतपतच आपली अवस्था आहे असं म्हणायचं. आता म्हणजे काय आहे ते कसं सांगणार. आपण काही घेतलेला नाही. घेतलेला असतो तर सद्गुरू असतो. आपण सद्गुरूंना काय मिळालं त्याच्याच मागे अगदी त्यांचा पदर पसरून लागणे एवढं आपण करू शकतो. अच्छा, असं मिळालं आहे का. एखादी ओवी वाचताना तर असं मला खरंच जाणवतं, जेव्हा त्यांच्या तोंडून ओवी ऐकली असेल त्यांना असं वाटतं ह्यावेळी ते कसे स्थिर झाले असतील, कसे आत्म्यामध्ये स्थिर झाले असतील. त्यांना जो अनुभव असेल 10 मिनिटं ते बोललेच नसतील, आपल्या आत्म्यामध्ये स्थिर असतील. या सगळ्या गोष्टी आठवतात जेव्हा ते शाश्वताच्या मागे चिकटलेले ते. आणि त्यांच्या मागे आपण का चिकटत नाही. झोंबावे म्हणतात समर्थ, म्हणतात जाऊन झोंबावे सद्गुरूशी. असं झोंबणं म्हणजे नुसतं बघणं त्यांच्याकडे पायाला हात लावणं असं नाही. ते म्हणतात त्यांनी जो अनुभव घेतला तो घेण्यासाठी माझी तळमळ आहे श्रीराम. म्हणजे या 7 ओव्यांमध्ये खरंच सगळं सार आलेलं आहे तिसऱ्या. आता म्हणतात की काय म्हटलं त्यांनी 28व्या ओळीने, सर्व ब्रह्मा ते नाश आहे म्हटल्यानंतर असे हे जे शाश्वत ब्रह्म, यावरती खरंच वेगळं लिखाण मी पुन्हा करते. जेथे नाही अनुभवी जाणे वर्म स्वानुभवे श्रीराम. आता याचा अनुभव जे घेतात, त्याचा स्वानुभव जे घेतात, त्या स्वानुभवामध्ये आनंदी असलेल्या लोकांचा हात धरणं आणि त्यांना शरण जाणं. आणि ते निर्गुण निराकार आहेत, त्या निर्गुण निराकारमध्ये सगुणात आणायचं त्यांना. हा किती त्रास आहे. परवा एक गोष्ट ऐकली होती ना आपण, अर्जुनाला झाला होता भ्रम. अर्जुनाला थोडासा गर्व की सारखं माझ्याकडे भगवंत माझ्यासाठी सगळं करतात. अरे तू निमित्त बनवलं हे तुझं भाग्यच आहे. मग भगवंतांना काय समजत नाही, भगवंत याच जन्मी सगळं स्पष्ट करून घेतात आणि मुक्त करावं म्हणून त्यांना ते मुक्ततेने वर पाठवलंय. त्याला जेव्हा भ्रम झाला तर दोघं जण कृष्ण आणि अर्जुनच निघाले. जंगलामधून जात असताना अर्जुनाला तहान लागली तर भगवंत म्हणाले मी इथे थांबतो, तिथे एक झोपडी दिसते, त्या झोपडीत जा आणि तिथे जाऊन पाणी पी. तिथे झोपडी दिसते म्हणजे पाणी मिळेलच. तिथे अर्जुन गेल्यावर तिथे एक म्हातारी माता होतीच आणि तिला म्हणे माते पाणी दे. तर ती म्हणाली हो पाणी देते, इतका वाटसरू पाणी मागतोय, पाण्याचं पुण्य आहे. तिने दिलं आणि मागे खूप मोठ्या तलवारी भाले तिच्या घरात ठेवले होते. तर त्यांनी विचारलं हे सगळं मला पाणी पिला साहजिकच, कशाला खरं जास्त बोलावं, आपलाच अपमान होतो. पण बोलण्यावर नियंत्रणच नाही. एवढा आपल्या समोर भगवंत आहे तरी सुद्धा जर बोलण्यावर नियंत्रण नसेल तर आपण कधी नियंत्रण ठेवतो स्वतःच्या बोलण्यावर विचारांवर. खरं तर निर्विचार होऊन पाणी पिऊन वापस यायला पाहिजे होतं, पण ती अवस्था नव्हती त्याची. त्या बाईला विचारलं कसलं आहे म्हणे हे सगळे एवढे. तर म्हणे मला 2 लोकांना मारायचं आहे आयुष्यात, तेव्हाच मी माझा जीव सोडीन. आता पुढचा प्रश्न, म्हणून मागे पण मी एकदा म्हटलं होतं की एकदा का एखादी गोष्ट कळली शांत होऊन जावं, पुढे कशाला जावं. त्या पुढे जाण्यामध्ये फार मोठं दुःख आहे. किंवा कदाचित ते आपल्या कल्याणाचं असेल, जावं आणि अपमान करून घ्यावा स्वतःचाच. जितकं जास्त बोलू तितकं जास्त अपमान. त्यांनी विचार अगं मग आता ती एवढ्या तलवारी 2 माणसं म्हणते, कोण म्हटल्यावर ती म्हणे ती एक द्रौपदीला म्हणे मला मारायचं आहे. ही तलवार त्या द्रौपदीसाठी आहे म्हणे. अर्जुनाशी बोलताय. अर्जुनाला इतकं वाईट वाटलं, पण ठीक आहे शेवटी द्रौपदी ती द्रौपदी आहे, मी आहे ना, मला थोडी मारते आहे ती.
द्रौपदीला मारते, जरी नवरा बायको आणि ह्या सगळ्या नात्यांमध्ये पुन्हा कसा आत्मा एकटा असतो. का मारते तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला. अरे माझ्या भगवंताला त्रास दिला. माझ्या भगवंताला म्हणे तिने साड्या, पुढे यांनी लक्षात आलं होतं, याच्या गृहीत धरलं होतं, सगळं गृहीत धरलं होतं की जसा काही माझ्या घरी ठेवलेला एक व्यक्ती आहे, ज्याला काम सांगितलं की तो करतो आणि निघून जातो, अशी ॲटिट्यूड होती अर्जुनाची. ज्याचा ऐकतो ना भगवंत त्याची ॲटिट्यूड अशी असते. नाही, तशी नाही बरं ती. तिचं प्रेम आहे भगवंतावर म्हणून भगवंत धावले, तरी ठीक आहे, विषय संपला. म्हणे साड्या पुरवाव्या लागल्या. जेवता जेवता उठवलं माझ्या भगवंताला आणि साड्या पुरवल्या त्यांनी. अशी ती द्रौपदी भयंकर त्रास दिला म्हणे माझ्या कृष्णाला. म्हणजे प्रेम होतं कृष्णावर म्हणून. कृष्णाची लीला आहे ही. आणि मग दुसरं अर्जुनाला मारायचं आहे म्हणे मला. त्या अर्जुनाने काय केलं? अर्जुनाने तर भगवंताला सारथ्य करायला लावलं. एवढा अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सारथ्य करतो, किती त्रास सहन करतो, किती अपमान सहन करतो, असा तो अर्जुन दिसला की मारणार आहे. म्हणजे हे सगळं आपल्यासाठी भगवंतानी केलं हे सांगण्यासाठी भगवंतांना ही लीला करावी लागली. त्यांना पाणी पाजायसाठी त्या म्हातारीकडे पाठवावं लागलं. माझ्यासारखी म्हणते शॉर्टकट जर असता तर म्हटलं असतं कशाला विचारायचं, पाणी प्यायचं निघून जायचं. पण अपमान पूर्ण झाला नसता. याच जन्मी सगळं पूर्ण केल्याशिवाय काही पूर्ण होत नाही. मग अशा पद्धतीने त्याचे सगळे प्रेम असलेले लोकांवर भगवंत सगळं स्पष्ट करतो. मग भर्जनम भव बीजनम चुकीचं आहे का? त्या क्षणी त्याच्या मनातल्या शंका, त्यांनी जे गृहीत धरलं होतं भगवंतांना, त्यांनी त्याच्या बायकोनी जे गृहीत धरलं होतं आमच्यासाठी येतो. गृहीत नाही धरायचा, हा माझा प्रेमाचा स्वभाव आहे, माझा स्वभाव आहे, मी तो करतो, म्हणून तुम्ही मला गृहीत नाही धरू शकत. तुम्ही मला गृहीत धरलं की माझ्यासाठी देव येतो वगैरे वगैरे. मग या सगळ्या गोष्टीतून त्याचा अपमान नाही. अरे हो, भगवंताचं कार्य मला कळलंच नाही, मी फक्त माझ्याच दृष्टीने विचार करतो माझ्यासाठी भगवंत हे केलं. पण भगवंतांनी काय केलं ज्याचा दुसऱ्याला राग येऊ शकतो? हे जे भगवंत तुझ्यासाठी करतात, पार्शल म्हणतात, त्यासाठी राग येऊ शकतो, हे सुद्धा स्पष्ट करून टाकलं भगवंतांनी. याची देही याची डोळा, मुक्तीचा सोहळा अर्जुनाने बघितला, म्हणून ते मस्त त्या मार्गावरती गेलेले आहे. असं जर भगवंताच्या मागे लागलं तर बरोबर आपापल्या पद्धतीने अपमान करत 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 मान मिळवून देतात. जास्तीत जास्त अपमान सर्वोच्च मान. जय जय रघुवीर. जितका जास्त अपमान तितकं सर्वोच्च मान. महाउपाधीचा अंत तोची जाणावा सिद्धांत नाही. ऐसे हे शाश्वत ब्रह्म जेथे नाही माया ब्रह्म, अनुभवे जाणे वर्म स्वानुभवे. म्हणून आपुलेनी अनुभवे कल्पनेसी मोडावे, मग सुकाळी पडावे अनुभवाचे श्रीराम. कल्पना जर मोडली तर अनुभव येतो, कल्पना मोडली नाही तर अनुभव येत नाही. कल्पना केली असती त्यांनी, कल्पना करत होता सगळ्या गोष्टींची की भगवंत माझा आहे, या कल्पना मोडायला पाहिजे, तेव्हा कुठे मायाभ्रम दूर झाला. अर्जुन तर म्हणजे अर्जुन हे कॅरेक्टर आहे ना, ते सतत त्याचा अभ्यासाचंच कॅरेक्टर आहे. आपणच आहोत अर्जुन म्हणजे आपणच आहोत निश्चित. त्या अर्जुनाचं जसं जसं शंकेचं निरसन भगवंत करतात तसं त्याच्या शंकांनुसार आपलं सुद्धा करतात. हे आपलं सद्भाग्य आहे. प्रश्न त्याचे, उत्तर भगवंताचे, आणि ते सर्वांना मिळणारं उत्तर आहे. निर्विकल्पा सकल्पावे. आता म्हणतात समर्थ या ठिकाणी संपवावी लागेल आज तरी किमान, की निर्विकल्पा सकल्पावे कल्पना मोडे स्वभावे, मग नासोनी असावे कल्पकोटी श्रीराम. ते म्हणतात ते निर्विकल्पा सकल्पावे. हा जो निर्विकल्प आहे त्याची कल्पना करा. हे कल्पना काय ब्रह्मांडाची करायची? कल्पना करून करून कल्पना ब्रह्मांडाची काय करायची असेल कल्पना तर निर्विकल्पाची करा. मग नसोनी असावे कल्पकोटी. मग इथे नाही कोणीच, मग इथे आपण नाही पण कल्पकोटी आहोत. कल्पनेची एक बरे मोहतराचं मोरे स्वरूपी घालिता भरे निर्विकल्पी. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता, निसंगास भेटो जाता निसंग होई जय श्रीराम. सगळ्यात महत्त्वाची ओवी आहे. सजातीय गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात, विजातीय होत नाहीत. त्यामुळे आपण निसंग झाल्याशिवाय तो निसंग परमात्मा समजत नाही. म्हणून देवीच्या ओव्यांमध्ये आणि भारुडांमध्ये कितीतरी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा, सोड येला संग, हे मायेसाठी म्हणतो आपण. मायेसाठी सुद्धा म्हणतो. माया म्हणजे देवी ही माया रूपच आहे ना, तिचा परमात्मा विष्णू आहे. पण विकल्प नवरा किती त्यांचे ते भारुडं आता म्हणजे थोडे अर्थ तरी कळतात की असं त्यांना अपेक्षित आहे, तेव्हा कुठे त्या देवीपर्यंत तिची ओटी भरू शकतो माणूस. निर्विकल्पासी कल्पिता कल्पनेची नुरे वार्ता, निसंगास भेटो जाता निसंग होई जय श्रीराम. निसंग झाल्याशिवाय निसंग भेटत नाही. इकडे जर संग करत बसलो तर तो निसंग कसा सापडेल? पदार्थ ऐसे ब्रह्म नव्हे. आता एवढं कळल्यावर तरी पदार्थ म्हणजे ब्रह्म नव्हे,
सर्व ब्रह्म म्हणजे नाश आहे श्रीराम ही 28वी ओवी धरून आपलं चिंतन चाललंय. माते हाती धरून द्यावे असो हे अनुभवावे शेवटचा शब्द सद्गुरु मुखे श्रीराम. सद्गुरूंच्या मुखाने जर ते ऐकलं तर ते समजलं आणलं आणि असं रसरसून अंगामध्ये भिनलं पाहिजे. मग ते सद्गुरु मुखाने भिनतं, मग बाकी काही गोष्टीची चिंता राहत नाही. चिंता म्हणण्यापेक्षा काही मागायचं शिल्लक राहत नाही. असे हे जे भगवंत आहेत ना, ते भगवंत फक्त सद्गुरूच्या मुखाने स्पष्ट होतात. सद्गुरू म्हणून त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं समर्थांनी 4थ्या दशकाच्या की सद्गुरूंच्या जवळ बैसावे. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या जवळ असे सद्गुरू मिळणं हे खरं पूर्वपुण्याई आहे. त्यांच्याजवळ बसावं, त्यांच्या मुखानी जर त्यांनी ते सांगितलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला, त्यांच्या मुखानी आपल्या कानामध्ये जे काही पडतंय ते खरं अमृत आहे. मग ते अनुभवावे, त्याचा अनुभव सद्गुरू मुखानीच होऊ शकतो. म्हणजे सद्गुरूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि आजचा जो समास होता, आजचा जो दिवस आहे तोही ब्राह्मण आंतरराष्ट्रीय ब्राह्मण काय काही त्या त्या दिवशीचं ते नक्षत्रांचं वगैरे वैशिष्ट्य असतं. असे हे जे सद्गुरू आपल्या जीवनात आले, त्यांच्या मुखाने जर काही गोष्टी म्हणजे हे ज्ञान एवढंच फक्त, या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर फक्त जीवनाचं सार्थक आहे. अन्यथा पुनरपि जनन पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन. पुढे कथेचा अन्वय पदार्थ ऐसे झाले संपली. आजच्या पुढे कथेचा अन्वय केलाची करू निश्चय जेणे अनुभवासी ये केवळ ब्रह्म श्रीराम. त्यांनी म्हणले या कथेचा अन्वयानी, अशा या कथेच्या निरूपणाने, अशा या विचारांनी, अशा या चिंतनांनी, अशा या शाश्वत चिंतनांनी, अशा या सद्गुरू मुखातून निघालेल्या वाणीच्या चिंतनांनी, त्यांची वाणी स्पष्ट आहे, त्यांची वाणी सत्य आहे, याच्यातून निघालेल्या चिंतनांनी केलाचं जर निश्चय, केलाची करू निश्चय जेणे अनुभव, असा जर निश्चय बुद्धीनी केला, ज्या जीवानी केला, ज्या बुद्धीनी केला, ज्या भक्तांनी केला. करणं सोपं आहे का? याच्यावरती चिंतन घडणं आवश्यक आहे. आपण हे करू शकतच नाही. त्यांची कृपा असल्याशिवाय हे करत नाही. कारण सारखं ते घोड्याला असं लावलेलं असतं समोर, तो घोडा फक्त समोर बघतो. तसं फक्त सद्गुरूंनी सांगितलेलंच बघायचं, बाकी काही बघायचं नाही. असं जर त्यांनी निश्चयात्मक बुद्धीने केला तर अनुभवासी ये केवळ ब्रह्मश्रीराम. सगळ्या ब्रह्मांचा जर नाश आहे म्हणत असताना 28व्या ओवीशी संबंधित बोलते. सगळ्या ब्रह्मांचा नाश असताना सुद्धा केवळ ब्रह्म अनुभवाला येईल असं समर्थांचं वचन आहे. आणि या वचनांवरती 100% नाही, पूर्वजन्मीचं सुकृत होतं म्हणून ह्या ओव्या आणि सद्गुरूंचं श्रवण ऐकता आलं असं समजून नतमस्तक झालो. तर तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे म्हणत त्यांना शरण जात सद्गुरूंना शरण गेलो तर त्यांची जी ओवी आहे त्यांच्याच कृपेने फलद्रूप होते, ह्यावरती निश्चय विश्वास असल्यामुळे हा समास या ठिकाणी संपतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दश ब्रह्मनिरूपण समास तृतीय श्रीराम. 2 ओव्या वाजते आणि थांबते. ब्रह्मन भाऊन निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूप आणि विशाळ मर्यादा वेगळे श्रीराम. 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्म गोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. ही सेव झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक 2 समास साधके पाहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम.
सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे. ऐशाप्रमाणे बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तहृदि हे आहे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपम्. प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्वा छित्त्वा सर्वसंशयबन्धं विषयौघान् पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासम्. मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम्. भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधामम्. त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी. त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यम्. भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं. को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं. वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्दं सुखकन्दम्. नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेश. श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्य. रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगतस्य सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. वर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्. आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.